आता आपण जनरली जसं म्हणतो कालोखे काल महाकाल. आता कालाचा स्वामी म्हणून काल भैरवला किंवा मग महाकालला आपण बघितलं जातं. महाकालापर्यंत पोहोचायसाठी कालभैरवची साधना करावं लागेल. तुम्ही डायरेक्ट महादेवाला ते म्हणता ना, बाप तक पोहोचने के बेटे के पास जाना पडेगा तभी तो बाप की लिंक लगेंगी. तसं होऊ शकत नाही. काल भैरवला काळाचा स्वामी का म्हटलं जातं? मग तो तुम्ही त्याची सिद्धी केली ना, मग तो तुमचा काळ सुद्धा बाजूला करू शकतो ना. तुमच्या वाईट काल भैरव भय, आणि तुम्हाला सांगा काल भैरव सिद्धी करताना ना, जे भय आहे ना, ते भय नकोय. ते भय जेव्हा मरतं ना, त्याचं काल भैरव सिद्धी होती. काल भैरव भय नष्ट करणं, त्याला म्हणजे जे आपलं काल आहे ना, काळ येणार आपलं वाईट काळा नष्ट करणं म्हणजे काल भैरव. मग ह्या साधनेचा अघोरी साधनेशी काही संबंध आहे? अघोरी साधनेबद्दल तुम्हाला सांगू का, अघोरी साधना करायची जर असेल ना, मग पहिले कालभैरव सिद्ध करावं लागेल. प्रेत साधना, शव साधना ही करण्यासाठी पहिले कालभैरव सिद्ध केल्याशिवाय ती साधना पण होणार. तिची लिंक आहे कालभैरवकडे अटकलेली. तुम्ही ज्या प्रेत साधना करताय, प्रेतबद्दल बोलायचं तुम्हाला, प्रेत साधना करायची, तुम्ही कालभैरव सिद्ध केल्याशिवाय प्रेत तुम्ही समशान मी जाऊ नाही शकत. तो तुम्हाला बसू देणार नाही तिथं.